कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। उद्या वटपौर्णिमा आहे। लगीन झालेल्या समध्या बायका त्यांच्या नवऱ्यासाठी व्रत करतील। नवऱ्याला उदंड आयुष्य लाभू दे, जन्मोजन्मी ह्योच नवरा मिळू दे म्हणून प्रार्थना करतील। माझं बी नशीब कसलं आहे। माझं लगीन झालंय हे समध्यांपासून लपवून ठेवावं लागतंय मला। नाही, आदित्य सर जरी हे लगीन खोटं मानत असतील तरी त्यांच्यासाठी, त्यांच्या आयुष्यासाठी मला हे व्रत करावंच लागल। माझं एक मन म्हणते की माझी लायकी नाही आदित्य सरांची बायको व्हायची। शेवटी मोलकरीनच आहे मी, पण माझं दुसरं मन बी असं म्हणते की हे लगीन खरं आहे, माझा नवरा खरा आहे। तरी बी मला असं वाटते की मी आदित्य सरांना, देवी आईंना फसवते, त्या बिचाऱ्या हरीश सरांना बी यात फसवते। त्यांची काय बी चूक नाही यात। मला काय हक्क आहे समध्यांना फसवायचा? माझं चुकतंय, मीच नालायक आहे। नालायक तर तू आहेसच, आणि खोटारडी पण। काय झालं पारू? कशाबद्दल बोलत होतीस तू आत्ता? कोणाला फसवलंयस? काय लपवतीयस तू? बोल ना, सांग खरं। पारू, खरं सांग, कशाबद्दल बोलत होतीस आत्ता तू? काय लपवलंयस तू? काय खोटं वागलीयस? बोल ना खरं। हे बघ पारू, मला सगळं कळतं, कोण खोटं बोलतंय आणि कोण खरं बोलतंय ते। मला फक्त तुझ्या घाणेरड्या तोंडून ऐकायचंय। बोल पटकन, काय करायचंय? हा, ऍड शूट मध्ये ऐनवेळी हरीशच्या जागेला आदित्य बसला हे हरीशला कळलं असेल, आणि ते कळल्यानंतर त्यांनी तुझ्याबरोबर लग्न करायला नकार दिला, हे बोलत होतीस ना? अरे चुप! तुला सांगितलं होतं कोणी मध्ये बोलायला? अगं तो हेच सांगायचं होतं मला। ए पारू, जास्त शहाणपणा करू नकोस हा। मला माहितीये तू वेगळं काहीतरी बोलत होतीस, पटकन खरं बोल। ते मला उद्याची तयारी करायची आहे, मी येते। पारू, पारू, झालं? तुला कोणी सांगितलं होतं मध्ये तोंड घालायला? आता तिनं तिच्या सगळ्या प्लॅनची आपल्या समोर कबुली दिली असती, का बोललीस तू मध्ये? मूर्ख! पापुयात। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।